नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या शेतकरी राजा चॅनलवर आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण वांगी या पिकावर वरील शेंडा आणि फळ पोखरणारी अळी या संबंधित आज व्हिडिओ बघणार आहोत। तर मित्रांनो, कुठे स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा, पूर्ण माहिती आपल्याला मिळणार। तर मित्रांनो, आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, हा आपला वांग्याचा प्लॉट कसा वाटला कमेंट करून कळवा नक्की। तर मित्रांनो, बघू शकता असे मित्रांनो, असे आहे फळ पोखरणारी अळी आणि शेंडा पोखरणारी अळी। तर मित्रांनो, हे पहिले धरलेले वांगे हो। तर आपण आज 4 दिवस झालेले आहे फवारणी घेतलेले। तर हे असे धरणार जे वांगे आहे, आता आपल्याला फ्रेश असे मिळणार आहे। तर कमी प्रमाण आटोक्यात आलेलं आहे आपलं हे। तर मित्रांनो, फळ आणि शेंडा पोखरणाऱ्या अळीच्या नियोजनाबद्दल आज आपण या व्हिडिओत बघत आहोत। तर या फळ आणि शेंडा पोखरणाऱ्या अळीच्या नियोजनासाठी आपण काय नियोजन केलं ते आपण कळवणार आहोत। तर मित्रांनो, हा आपला असा प्लॉट वांग्याचा आहे। तर मित्रांनो, आपण फळ आणि शेंडा पोखरणाऱ्या नियंत्रणासाठी हे आपलं हे कंपनीचं नाव दिसणार नाही। तर मित्रांनो, हे आपलं इंडिया कोर्टेवा काम है। तर मित्रांनो, आपण हे डेलिगेट स्पिनेटोरम 11.7 SCWW इंजन दुधावानी असं घाट या प्रमाणामध्ये हे येते।
तर मित्रांनो याचा आपण वापर करून असं एक आंतरप्रवाही कीटकनाशक आहे डेलिगेट स्पिनिटोरम HWW फार्म आपलं हे तर आपलं नियंत्रणात आलेलं आहे तर आपण याचा वापर करून आपल्या वांगी या पिकावरील फळ पकडणारी अळी आणि शेंडा पकडणारी अळी या अळीचं नियंत्रण करू शकता. तर मित्रांनो आपण याच्या डेलिगेटमध्ये एक स्टिकर घेऊ शकता, कारण की ते आपलं